श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुढच्या महिन्याला 6 मे 2024 रोजी आहे स्वामी पुण्यतिथी। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी पुण्यतिथीपर्यंत तारक मंत्राचं 11 किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान कसे करू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, तारक मंत्राच्या नावातच आहे तारणारा। हा मंत्र म्हणजे स्वामींचा त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे। या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी, त्याचे नियम काय आणि त्याचे फायदे काय आहेत ते बघूया। तुमच्या खूप काही जटिल समस्या आहेत, त्या काही करून सुटतच नाही आहे तुम्हाला, किंवा घरामध्ये कोणालाही तरी आजारपण आहे, शिक्षणामध्ये काही अडथळे येत आहेत, घरामध्ये भांडण तंटे खूप होत आहेत, कष्ट करून सुद्धा तुमचा व्यवसाय नीट चालत नाही आहे, नोकरी मिळत नाही आहे, तर यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करणे। जर आता तुम्हाला स्वामी पुण्यतिथीपर्यंत ही सेवा करणे शक्य नसेल, काही अडचण असेल किंवा तुम्ही बाहेर गावी जाणार असाल तर यानंतर सुद्धा तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। बघा, तुम्ही ही सेवा करा आणि अनुभव घ्या। तारक मंत्राच्या या अनुष्ठानामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून 100% मार्ग मिळेल। आता संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजेच काय, तर एखादी सेवा हाती घेऊन ती ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी, ठरलेल्या प्रमाणामध्ये करणे, त्यात बाधा अडथळा न आणणे, सेवा मध्येच न थांबवणे आणि ठरलेल्या दिवसांमध्ये सेवा पूर्ण करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा। स्वामींची कोणतीही संकल्पयुक्त सेवा म्हणजेच आपण स्वामींना दिलेले स्वामी सेवेचे एक वचनच असते। संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो, आपण नियम पाळून ही सेवा करतो, त्यामुळे अशी सेवा ही लवकर फलद्रूप होत असते। आता तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये एक नारळ, खडीसाखर, फुलं घेऊन जा आणि तिथे तुम्हाला हे सर्व अर्पण करून स्वामींना आपल्या सेवेबद्दल सांगून 11 किंवा 21 दिवसाचे जे तुम्हाला बोलायचे असेल, तुम्ही जेवढ्या दिवसांचे करणार असाल ते तुम्हाला बोलून तारक मंत्राचे अनुष्ठान, कोणत्या अडचणी किंवा तुमच्या कोणता प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की मला यातून मार्ग काढून द्यावा, यासाठी मी ही सेवा करत आहे। आपण ही निर्विघ्नपणे ही सेवा माझ्याकडनं करून घ्यावी, मान्य करावी, अशी हात जोडून तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे। महाराजांना मुजरा करायचा आहे। जर तुमच्या जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरातील फोटो किंवा मूर्ती समोर नारळ, खडीसाखर, फुलं अर्पण केले तरीही चालेल। स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये त्यांचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे। जर काहीच नसेल तर एखादा छोटा का होईना फोटो नक्कीच घेऊन या। तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नसेल। ही सेवा कोणीही, स्त्री, पुरुष, मुलं, मुली करू शकतात। सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। तर हे संकल्प घेताना आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे, फूल घ्यायचे आहे, अक्षदा घ्यायची आहे आणि आपले नाव, गोत्र सांगून आपण तारक मंत्राची सेवा किती दिवस करणार आहोत हे बोलायचं आहे। जसे की 11, 21, 51, 108 आणि आपण ही सेवा आपल्या कोणता प्रश्न मार्गी लागावा यासाठी करणार आहोत हे आपल्याला संकल्प करताना बोलायचे आहे आणि महाराजांनी ही सेवा आपल्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी, मान्य करावी आणि मला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग द्यावा असे स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करून हे पाणी जे आहे ते एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे। ही सेवा करताना तुम्हाला एकच वेळ ठेवायची आहे। तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकतात। सेवा करताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे। जर तुम्हाला खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही चेअर घेऊ शकतात, त्यावर तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि त्यावर बसले तरी सुद्धा चालेल, पण स्वामींसमोर बसून तुम्हाला स्वामींच्या सान्निध्यामध्ये बसून ही सेवा आपल्याला करायची आहे। संकल्पयुक्त सेवा करताना अखंड सेवा करेन असे तुम्हाला म्हणायचं नाही, कारण मध्येच जर मासिक पाळी, सुतक विटाळ येऊ शकतं, तर त्यासाठी तुम्हाला यथाशक्ती, यथाकालीन ही सेवा करेल असं आपल्याला म्हणायचं आहे।
आता हे अनुष्ठान आपण कोणत्याही पद्धतीने करू शकतो। तर सगळ्यात पहिली पद्धत, एक ग्लास तुम्हाला पाण्याचा भरून घ्यायचा आहे, स्वामींसमोर बसायचं आहे, एका पाटावरती तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे। तारक मंत्राच्या पठणाला तुम्हाला सुरुवात करायची आहे। संपूर्ण 11 किंवा 21 वेळा तुम्हाला जेवढे वेळेस म्हणायचं असेल ते वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला आपला हात जो आहे तो उचलायचा आहे। मग ते अभिमंत्रित तीर्थ जे आहे ते तुम्हाला स्वतः प्यायचं आहे आणि घरातील इतरांना सुद्धा द्यायचं आहे। फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे की हे पाणी, हे तीर्थ जे आहे ते वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही, याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आता दुसऱ्या पद्धतीने असे की एक ग्लास तुम्हाला पाण्याचा भरून घ्यायचा आहे, स्वामींसमोर बसायचं आहे आणि या वेळेला तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे आणि ती अशा पद्धतीने लावायची आहे की त्या अगरबत्तीची रक्षा त्या पाण्यामध्ये पडेल। या वेळेला आपल्याला पाण्याच्या ग्लासवरती हात ठेवायचा नाही, आपल्याला हात जोडून तारक मंत्राचे पठण करायचे आहे। तुमचे पठण पूर्ण झाल्यानंतर हे तीर्थ तुम्ही घेऊ शकतात आणि घरातल्या इतरांना सुद्धा देऊ शकतात। आता आजकालच्या अगरबत्ती ह्या ज्या आहेत ते केमिकल युक्त असतात। जर तुम्हाला तुमची अगरबत्ती नैसर्गिकरित्या बनवली आहे याची पूर्ण खात्री असेल तर तुम्ही ही दुसरी पद्धत जी आहे ते करू शकतात किंवा मग तुम्ही पहिली पद्धत केली तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर थोडीशी रक्षा जी आहे ते तुम्ही पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकतात। आता तारक मंत्राचे पठण करताना अगरबत्तीची जी रक्षा आहे ते तयार होत असते, ते तुम्ही एखाद्या छोटीशा डब्बीमध्ये भरून ठेवू शकतात। ती तुम्ही स्वतःच्या कपाळी लावा आणि घरातल्या इतर लोकांना सुद्धा त्यांच्या कपाळाला लावायला सांगा। याशिवाय घरामध्ये तुम्ही सर्वीकडे टाकू शकतात। आता तारक मंत्राचं पठण करताना पाणीच का घ्यायचं असते, पाणी घेऊन बसणे का आवश्यक आहे, पाण्यावरच हात ठेवूनच का गरजेचे आहे, तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा, सर्व प्रकारच्या लहरी ज्या आहेत ते स्वतःमध्ये शोषून घेत असते। तारक मंत्राचे पठण करताना सकारात्मक लहरी तयार होतात आणि या लहरी या पाण्यामध्ये शोषल्या जातात। त्यामुळे पठणामुळे अभिमंत्रित झालेले हे तीर्थ तुम्ही घरामध्ये शिंपडू शकतात। यामुळे घरातही सकारात्मकता वाढते। याशिवाय तारक मंत्र म्हणत असताना मंत्रावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्र करायचं आहे। मी स्वतः दुःखातून, अडचणीतून बाहेर आलेलो आहोत असं आपल्याला विचार करायचा आहे। अशी सकारात्मकता त्या पाण्यामध्ये उतरल्यामुळे, पाणी आपण पिल्यामुळे ही सकारात्मकता आपल्याला मिळत असते। जर तुमचं तारक मंत्र पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवरनं बोलून सुद्धा तुम्ही पठण करू शकतात। आता या अनुष्ठानाचे नियम आणि फायदे काय, तर बघा, सर्वात महत्त्वाचं की महाराजांनी आपल्याला कधीही सांगितले नाही की तू हे नियम पाळूनच सेवा कर, असेच कर, तू तसेच कर। पण काही नियम पाळल्याने आपण आपल्या सेवेमध्ये प्रामाणिक राहतो, आपण आपल्या सेवेशी, स्वामींशी एकनिष्ठ राहू शकतो। म्हणूनच कोणतीही सेवा करताना आपल्याला काही नियम पाळायचे आवश्यक आहे। संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही व्यसन करत असाल तर ते तुम्हाला संपूर्णपणे बंद करायचे आहे। त्याचबरोबर परान्न आपल्याला घ्यायचं नाही। परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे जेवण किंवा बाहेरचे आपल्याला खाणे कटाक्षाने टाळायचे आहे, कारण परान्नाचे खूप दोष आपल्याला लागत असतात। एखादी महिला किंवा पुरुष जेव्हा जेवण बनवत असते तर त्याच्या मनामध्ये जे काही नकारात्मकता किंवा सकारात्मक विचार असतात ते जेवणामध्ये जात असतात आणि ते जेवण आपण केल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा ते नकारात्मक किंवा सकारात्मक विचार आपल्यामध्ये येत असतात। म्हणूनच आपल्याला परान्न जे आहे ते घ्यायचं नाही। आपल्या सेवेमध्ये बरेच काही अडथळे सुद्धा निर्माण होऊ शकतात। सेवा करताना कंटाळा येणे, आळस येणे किंवा सेवा करताना चिडचिड होणे, हे सर्व काही बाधा आपल्या सेवेमध्ये निर्माण होऊ शकतात। पण जर तुम्ही कुठे बाहेर गावी राहत असाल, शिक्षण करत असाल तर तिथे तुम्हाला खावंच लागत असेल तर अशा वेळेला तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे आणि मगच ते जेवण तुम्हाला करायचे आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा कोणालाही आपल्याला अपशब्द, भांडण, वाईट बोलणे आपल्याला टाळायचे आहे। बरोबर तारक मंत्राचे काही खास असे उद्यापन सुद्धा नसते, पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तुमचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामींच्या नावाने एखाद्या गरजू किंवा ब्राह्मणाला अन्नदान करू शकतात। तसेच उद्यापनाला काहीतरी महाराजांसाठी गोडधोडाचा जेवण बनवून ते नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन सुद्धा करायचं आहे। आता तारक मंत्राचे अनेक फायदे आहेत। तारक मंत्र आपल्या घरामध्ये पठण केल्यामुळे घरात सुख शांती नांदते।
हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतापासून मुक्त करत असतो आणि तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, कोणतीही समस्या सुटत नसेल तर तुम्हाला स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात। तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामी पुण्यतिथीपर्यंत 11 किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान करून ही सेवा पूर्ण करायची आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला मध्ये जर मासिक पाळी किंवा विटाळ आलं तर तुम्ही नंतर सुद्धा ही सेवा पूर्ण करू शकतात। सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमचं अनुष्ठान झाल्यानंतर स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांना खडीसाखर, नारळ आणि फुलं अर्पण करून त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा जी आहे ते आवर्जून तुम्हाला करायची आहे। जर तुम्हाला आता शक्य नसेल स्वामी पुण्यतिथीपर्यंत तर तुम्ही कधीही कुठल्याही दिवशी ही सेवेला सुरुवात करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।